श्रीकांत, आपण पुण्यामध्ये जाऊयात, कारण की खरं तर देशभरामध्ये अशी आंदोलनं केली जात होती. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, जंतर मंतरवर तर आपण जल्लोष हा पाहतोय. ज्यावेळेस हा राजीनामा देण्यात आला, पुण्यामध्ये काय आहे? तिथे काही विद्यार्थी आंदोलक आहेत का? तिथं काय परिस्थिती आहे? पुण्यामध्ये काल जो 25,000 मोर्चा झाला, 25,000 युवक, त्यात विद्यार्थी सगळे, त्याचं सगळं नियोजन ह्या सगळ्या मुलांनी केलं होतं. मला सांग, कालचा मोर्चा यशस्वी झाला असं म्हणता येईल? आता मुलं येत आहेत हळूहळू जल्लोष करायला. अंगावर काटा येतोय. आज कुठेतरी भावुक होतोय आम्ही. आज कुठेतरी काल जो मोर्चा झाला किंवा एक महिन्यापासून जे सगळे आम्ही पळतोय त्याला कुठेतरी अखेर यश आलं म्हणता येईल. परंतु तरी मनातनं वाईट वाटतंय की आज आमच्या जे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी एक आज खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरली. आणि नक्कीच याचा सर्व विजयाचा जो आपण हे म्हणतो श्रेय ते सगळं या विद्यार्थ्यांचं आहे. सोनू वांगचूक जेनजी पिढीला आहे. वांचूक सरांचं हे श्रेय आहे. अभिजित दिपक्यांचं श्रेय आहे. आणि त्यांना दिलेल्या सर्वांनी जे सपोर्ट केला त्या सर्वांचं हे श्रेय आहे. पुणेकरण काल सगळे पावसात सहभागी झाले होते. मला वाटतं तुम्ही सगळे सहभागी झाले असाल. काय कालचा मोर्चा आणि आज लगेच राजीनामा झाला, काय सांगशील? कुठेतरी सरकारवर हे प्रेशर हळूहळू बिल्ड होतच गेलं आणि सरकारने जो काही आता निर्णय घेतलेला तो या तरुणांच्या आक्रोशामुळेच घेतलेला आहे. आणि खूप चांगला निर्णय आहे, परंतु खूप वेळ लावली. ही जर का गोष्ट पूर्वीच केली असती किंवा डायलॉग झाला असता तर खूप चांगली गोष्ट होती. कारण की मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी रात्र थांबलेली आहेत. अगोदरच ते खूप जास्त कष्ट घेतात आहे अभ्यासामध्ये, वर्षानुवर्ष देर आहे दुरुस्त आहे. हां, काय सांगशील? अखेर तुमच्या झंझीच्या लढ्याला यश आलं. हाँ, मतलब इतने दिनों का जो प्रोटेस्ट चालू था उसका अभी मतलब पीएम वगैरह ने लिया है अकाउंटेबिलिटी, वो अच्छा लगा देख के. नहीं तो वो लोग कुछ सामने आके बोल नहीं रहे थे तो ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं हमारे मुद्दों को, एजुकेशन सिस्टम को नज़रअंदाज किया जा रहा है. तो अभी अच्छा लग रहा है. क्या पेपर लीक होना अभी रुकेगा, ऐसा लगता है? इतना बड़ा अकाउंटेबिलिटी लिया तो ऑब्वियसली रुकना तो चाहिए, पर सिर्फ सरकार कोशिश करेगी तो थोड़ी होगा. जो खरीदने वाले वो भी उन्होंने भी स्टूडेंट भी नहीं ले. हाँ, ये बहुत अच्छी बात कही. लेकिन हमें हमारा प्रोटेस्ट खराब नहीं होने देना है. हमें ऐसे ही शांति से बैठे रहना है. पिछले 1 महीने से हम बैठे हुए और हम ऐसे ही शांति से ये प्रोटेस्ट करते रहेंगे. कोई भी पीछे जाएगा नहीं, कोई भी प्रोवोक होगा नहीं. हमारा प्रोटेस्ट पीसफुल है. वी आर अरे आने दो. अरे आने दो यार, क्या चल रहा है? क्या चल रहा है? हम वहाँ से आ रहे थे, हम कहीं जब गए हुए थे तो बीच में बैरिकेड लगा के बैठे हुए हैं. तो बीच में बैरिकेड लगाए हुए हैं. तो बीच में मैंने देखा उन्होंने वो ग्रीन वो ऑरेंज कलर का वो पहना हुआ है, वो उठा के बोतल फेंक रहे हैं. और बच्चे बाद में जो बोतल फेंक रहे हैं वो वहीं पर पुलिस उनको कुछ नहीं बोल रही है, बाकी बच्चों को बोल रही है. सध्या मी जंतर मंतरवर आहे. हा जल्लोष तुम्ही बघताय की अक्षरशः इथे उभार आलेला आहे उत्साहाला. आणि जेनझीचं हे सगळ्यात मोठं यश, जेनझीचं हे सगळ्यात मोठं यश आपण बघतोय की यांना आनंद झालेला आहे आणि प्रचंड उत्साह. जीत गए क्या? फाइनली सरकार को झुकना पड़ा इन कांग्रेसों के सामने. ये हमें कांग्रेस बताते थे. आज कांग्रेस को पावर देखिए. कांग्रेस क्या है वो हमें कांग्रेस बताते थे. आज कांग्रेस ने फाइनली अपनी जीत हासिल की है. आने वाला फ्यूचर में जिंकलेली आहे आणि प्रचंड उत्साह. मागे एकदा बघा, जंतर मंतरवरचं हे वातावरण आहे. भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद या सगळ्या घोषणा लागतात. आणि खरोखर जेनझीचं असं आंदोलन इतिहासात झालं नाही. कदाचित भविष्यात खरं तर अशा पद्धतीने होऊ नये, पण जेव्हा जेव्हा इथून पुढची आंदोलनं होतील तेव्हा या जेनझीच्या आंदोलनाचा दाखला हा 100% दिला जाईल. माझा सहकारी कॅमेरामन अशोक सोनवणेचा मी मनोज पाठक, जंतर मंतर, दिल्ली.
तर दिल्लीतल्या जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतोय. विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण ज्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हे विद्यार्थी आंदोलन करत होते, आक्रमक मागणी लावून धरलेली होती, ती सर्वात मोठी विद्यार्थ्यांची मागणी मान्य झालेली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर इथून हे आंदोलन सुरू झालं असलं तरी संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये देखील या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटलेले आपण बघितलेले होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावाखेड्यापर्यंत या आंदोलनाची धग पोहोचलेली होती, लोण पसरलेलं होतं. प्रत्येक विद्यार्थी घराबाहेर निघून न्यायासाठी लढत होता आणि त्याला आता कुठंतरी यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय.